राज्यामधील महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर महायुतीमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे, ढवळून निघतंय। चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्या संदर्भात एक अत्यंत खळबळजनक विधान केलेलं आहे। बावनकुळेंच्या या विधानामुळे महायुतीमधील आगामी रणनीती आणि जागा वाटपाच्या चर्चांना एक वेगळंच वळण लागलेलं आहे। बावनकुळेंनी स्पष्ट शब्दात ठणकावून सांगितलंय की महानगरपालिकेमध्ये निवडणुकीआधी जी महायुती असेल तीच पुढे कायम राहणार आहे। निवडणुकीच्या निकालानंतर कुणालाही सत्तेमध्ये वाटेकरी करून घेतलं जाणार नाही असा थेट इशारा त्यांनी देऊन टाकलाय। तसंच अजित पवार यांच्या भूमिकेवर बोलत असताना बावनकुळे म्हणालेले आहेत की पक्षीय राजकारणामध्ये अजित पवार कुणाही सोबत जाऊ शकतात, तो त्यांचा अधिकार आहे। बरं, त्यांनी त्यांच्या या पक्षामध्ये काय करावं आणि कुणासोबत जावं हे त्यांनीच ठरवायचं आहे। मात्र यावेळी त्यांनी एक मोठी अटही घातलेली आहे। जर अजित पवार महाविकास आघाडी सोबत निवडणुका लढले तर महापालिका निवडणुकीनंतर त्यांना महायुतीत किंवा पालिकेमधल्या सत्तेत सहभागी होता येणार नाही असे संकेतच बावनकुळेंनी देऊन टाकले। भाजपाने कोणाला घ्यावं, अजितदादांनी त्यांच्या पक्षामध्ये कुणाला त्या ठिकाणी सोबत घ्यावं, एकनाथ शिंदेजींनी कुणाला घ्यावं याचं पक्षीय राजकारण आहे। पक्षीय राजकारणात त्यांना मुभा आहे, पण महायुतीमध्ये मात्र सत्तेमध्ये येताना कुठल्याही पद्धतीने सत्तेचे वाटाघाटी होता येणार नाही। महायुतीच्या सरकारमध्ये सत्तेचे वाटाघाटी होता येणार नाही अशी भूमिका आहे। त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये काय काय करायचं त्यांनी करावं, कुणासोबत जायचं काय जायचं। राज्याच्या महायुतीमध्ये हे जे आमचे युतीपूर्वीचे म्हणजे निवडणुकीपूर्वीची जी युती होती तीच त्या ठिकाणी कायम राहणार आहे। बरं, अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर निवडणुकीआधी सोबत असाल तर सत्तेत स्थान मिळेल असा हा थेट अल्टिमेटम मानला जातोय। बावनकुळेंच्या या विधानामुळे आता अजित पवार काय भूमिका घेतात आणि महायुतीमधील मित्र पक्षांमध्ये याचे काय पडसाद उमटतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।